लाडकी बहीण योजनेमधील ज्या महिलांचे वडील नाही आहेत, पती नाही आहेत, तर अशा महिलांनी ई-के-वाय-सी कशाप्रकारे करायची याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्या महिलांचे वडील नाही आहेत, पती नाही आहेत, अशा महिलांनी ई-के-वाय-सी करण्यासाठी स्वतःच्या मोबाईलमध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन करायचे आणि ब्राउझरमध्ये सर्च करायचे लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in. यानंतर अशा प्रकारे वेबसाईटचा पोर्टल ओपन होईल व इथे खाली तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे या ऑप्शनवर क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी नवीन पेज ओपन होईल व त्या पेजवर तुम्हाला इथे लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे जी काही महिला असेल त्या महिलाचा तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचे. त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा जसा फिल करायचे आणि इथे खाली मी सहमत आहे या ऑप्शनवर क्लिक करायचे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओटीपी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि त्यानंतर तुम्हाला ओटीपी सेंड केला जाईल. ओटीपी टाकून तुम्हाला अशा प्रकारे नेक्स्ट पेज ओपन होईल आणि नेक्स्ट पेज मध्ये तुम्हाला इथे वडिलांचा पतीचा आधार क्रमांक टाका. तर यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे वडील नसतील किंवा पती नसतील तर काहीही करायचं नाही. सिंपल हा पेज तुम्हाला बॅक करायचे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्याजवळ वडील नसतील किंवा पती नसतील यांचा एक पुरावा तुम्हाला अंगणवाडी सेविका यांच्याकडे द्यावा लागेल. तर यामध्ये तुम्हाला जर वडील नसतील तर वडिलांचा मृत्यू दाखला, पती नसतील तर पतींचा मृत्यू दाखला किंवा तुमचा घटस्फोट झाला असेल तर घटस्फोटाचा कोणताही सर्टिफिकेट असेल तो तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे द्यावा लागेल. यानंतर जी काही अंगणवाडी सेविका असेल त्या तुमच्या डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन करील व तुम्हाला या योजनेचा लाभ आहे तो लाभ मिळत राहील. अशा पद्धतीने तुम्ही ज्यांना वडील नाहीयेत, पती नाहीयेत तर अशा महिला कशा प्रकारे ई-के-वाय-सी पूर्ण करतील याची महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही पाहिलीच असेल. तर ही माहिती सर्वात जास्त महिलांपर्यंत शेअर करा.